पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। समस्त मानव जातीसाठी समान मूल्ये आणि समान तत्वांची निश्चिती होणे गरजेचे आहे आणि आपल्याला त्याचे पालन करावे लागेल। त्यासाठी समाजातील आर्थिक रचनेचे स्वरूप आणि व्याप्ती ठरवणं गरजेचं आहे। पोट भरलं? बाळा, तू आमच्या संग घरला चल की। तू आलास तर लई बरं वाटेल बघ। तू नसल्यामुळं घर अगदी ओकबोक वाटतं बघ। तू चल ना आमच्या बरोबर। नाही ताई, मला घरी यायला नका सांगूस। बघ बाळा, तुझी ताई इतक्या लांबून आली आहे, तुझ्यावर इतका जीव आहे तिचा, तुझ्यासाठी लपून जेवण बी आणलंय। चल घरी चल। आत्या, तुम्ही माझं मन वळवण्यासाठी माझ्या आवडीचं जेवण नाही आणलं ना? नाही बाळा, असं काही नाहीये। आम्ही तुला समजवायला आलो। काय बी झालं ना तरी घर घर असतं बाळा। किती बी भांडणं हो, काही हो, पर प्रेम तर कुटुंबातच मिळतं बाबा। असं घर सोडून नाही जायचं। चल चल घरी नाही चल. आत्या, मला घरी नाही यायचंय। तुम्ही रोज जेवण आणलं तर मी रोज जेवेन, पर मला घरी यायला सांगू नका। तुम्ही परत परत बोलाल तर मी हे जेवण बी नाही जेवणार। अरे आता तुम्ही दोघी जा। जर बाबांनी तुम्हाला बघितलं तर ते तुमच्यावर रागावतील। बाळा, मला वाटतंय शेठजीच्या सांगण्यावरूनच बाळादादाला तेवढं पैसे मिळालं आणि शेठजी हे सगळं आम्हाला त्रास देण्यासाठी करतोय। तो शेठजी दुष्ट प्रवृत्तीचा आहे। तो बाळाला फूस लावतोय। मग गुरुजी काय करायचं? काहीही करून ही गोष्ट बाळाला समजली पाहिजे। मग बाळासमोर त्या शेठजीचं बिंग फुटेल आणि बाळाचा भ्रम पण दूर होईल। पण तो बाळादादाच्या समोर का सांगल? त्याचा बाबा बी सांगल। कसं काय? ये भीम, तू बाळादादाला शाळेच्या मागल्या बाजूला घेऊन ये आणि म्या वाजंत्रीवाल्याच्या मुकादमाला घेऊन येतो। तिथं जाऊन त्यांचं पितळ उघडं पाडलं पाहिजे। पण आनंदादा, तू नेमकं काय करणार आहेस? भीम, आजपरी तू डोकं लावित होतास, आज म्या डोकं लावतोय। बाळादादा, 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 चल लवकर, लवकर चल। अरे काय झालं? तू का आलायस? अरे चल तरी आधी। काय झालं? काय सांगशील का? तू चल तरी, तिकडं अरे गेल्यानंतर काय कळणार आहे? काय सांगशील की नाही? आनंद कुठे आहे? तू एकटा का आलाय? त्याला लागलं तर नाही ना? सगळे प्रश्न इथं विचारणार आहे का? चल ना, म्या येतो। हा काय? चल। यो बाळा कुठीचा गेला? माहित नाही, त्याचा भाव आला होता, खेचून घेऊन गेला त्याला। कार्तिक, हे काय कशाला वरडतोयस? इकडे ये, काय काम आहे तुझ्याकडं। आताच तुझा लहान भाऊ येऊन बाळाला घेऊन गेलाय आणि तू इथं आलायस? काय नाटकं चालली तुमच्या भावाची? नाटकं आम्ही नाही, नाटकं तू करतोयस। माझ्या बाळादादाला फूस लावतोस, सोडणार नाही मी तुला। तुझी एवढी हिम्मत, तू मला ढकललं वय, आज तुला सोडणार नाही म्या।
सोडणार नाही वय, सोडणार नाही. आधी पकडून तर दाखव. ये ना. तुझ्या तर मला ढकलले वय. तुला सोडणार नाही मी आता. आधी ए, पकडून थांब, तर दाखव. ए, ये थांब ना. ए. अरे ए, थांब तू आता. थांब. थांब तुला दाखवतोच आता. हट रे, बाजूला हट. बाळदादा लवकर चल. भीम काय झालं काय सांगशील की नाही? बाळदादा तू चल अरे तरी. काय सांग ना. अरे चल तरी, तिकडच कळल की तुला. अरे काय कळणार आहे, घरात काय अडचण तर नाही ना? सांग ना भीम. मला पकडूच नाही शकणार. ये तू. एकदा फक्त हाताला गाव. मग बघ म्या कसा तुझा बाजा वाजवतो ते. आलो थांब. नाही तर माझं नाव बी कार्तिक बाजावाला म्हणून लावणार नाही. तुला चांगलं धुणार आहे म्या. अरे सांग तरी भीम काय झालंय? मला इथं का आणलंय? खरं जाणून घ्यायला. काय खरं? तू थांब की थोडा वेळ. लवकरच खरं तुझ्या समोर येईल. ये ना. ये ये. अरे थांब. आज कुठं जातोय? थांब. लय मारी ना. कुठे गेला? कुठं जातोय? थांब. लय मारणार मी तुला आज. अरे अरे काय करतोय? काय करतोय? अरे दरवाजा उघड आहे. चल. अरे हे तू काय करतोय? उघड ना. अरे बाळा दादा तू थांब जरा, सगळं खरं समजेल ए, तुला. दरवाजा. अरे दरवाजा का बंद केला वय? अरे उघड की. हा दरवाजा केला. बाया तू इथं? तुम्ही इथं? डोकं फिरलाय काय तुझं? दरवाजा का लावलाय? चल दरवाजा उघड. आधी हे सांग की बाळा दादाला एक वेळचा बाजा वाजवायचे 2 पैक कसं काय दिली? कसं दिलं म्हणजे? आता चांगलं वाजवतो म्हणल्यावर पैक देणारच ना व. एका समारंभात बाजा वाजवायची तुमची सुपारी 1 आना बी नसल आणि तुम्ही बाळदादाला 2 आनं दिलं. बाळदादा एवढं बी चांगलं वाजवत नाही की तुम्ही त्याला 2 आनं दिलं. बाळा बघ काय म्हणतोय मी. आणि तुम्ही भाऊ भाऊ मिळून काय करताय हे? दरवाजा उघडायला सांग आधी. भीम काय हे समज? त्यांना सांग खरं सांगायला. जर नाही सांगितलं ना तर याचा परिणाम वाईट होईल. अरे खरंच बोलतोय मी. आणि तू मला धमकी देऊ नको. धमकी नाही देत. खोट बोलल्यावर वाईटच होतंय. आणि हे तर तुला ठाऊकच असेल म्हणूनच सांगतोय. समद खरं खरं सांग. हे बघा, आम्हाला माहित आहे शेठजीच्या सांगण्यावरूनच तुम्ही बाळादादा बरोबर असं वागलात. आणि आमची इच्छा आहे की तुम्हीच खरं काय ते सांगायचं, जेणेकरून बाळादादाचा विश्वास बसेल. म्या कुणाच्या बी सांगण्यावरून काय बी करत नाहीये. भीम यो स्वतःला लई शहाणा समजतोय. याला अजून ठाऊक नाहीये की बाबांना समज खरं खरं माहित पडलंय. ते आता येतच असतील फौजदार काकांना घेऊन. बाबा त्या पोलीस कप्तानांकडे गेलेत. वय तुम्ही येडी आहात का? ते खूपच खतरनाक आहेत. वय बाबांना या बाजावाल्याचं आणि त्या शेठजीचं कारस्थान कळलंय. आता तर तो फौजदार चांगला चोप देईल याला, तेव्हा बरोबर बोलल. म्हणून म्हणतोय ते यायच्या आधी आम्हाला सगळं खरं खरं सांग, तरच वाचशील. नाहीतर मग खोटं बोलतोय ना तू. कोणी बी फौजदार बिसदार यायचं नाही. बरं आहे मग, जेव्हा येतील तेव्हा स्वतःच बघ. बाबा फौजेत सुभेदार होते. आता तर तुम्ही गेलात कामातनं. मी ऐकलंय की फौजदार साहेब लई मारत्यात म्हणून. आणि मग घोड्याच्या माग बांधून लई लांब आणि लई फरफटत नेतात, जवळ तुमचं सगळं कपडं फाटत नाहीत. अरे अरे असं काय करताय तुम्ही? म्या बाळाला वाजवायला आमच्यात घेतलं तर गुन्हा केला का? बाजा वाजवून नाही, खोटं बोलून. काय गुन्हा आहे ते कळलंच जेव्हा घोडा फरफटेल आणि कापड फाटतील. हा, आणि कापड फाटल्यावर शरीर थोडीच चांगलं राहणार आहे. ते बी तर फाटणारच की. भय लई त्रास होतो आणि काही जण तर मरून बी जातात. वय ना भीम? वय.
पोरांनो, मला लय भीती वाटते. लय वाजवला बाजा. आता शिक्षा भोगायची वेळ आलीये, होय ना? लई येळ झाला, कार्तिक अजून बी नाही आला. अरे येईल येईल तो. त्या उंदराची चांगलीच धुलाई करून येईल बघतो. तू काळजी नको करू. मला तर वेगळंच काहीतरी वाटतंय. अरे एवढा वेळ झालाय आणि अजून किंवा आला नाही. एकदा जाऊन पाहायचं का? काय बोलतोस, जायचं का? अरे काय करून राहिले तुम्ही? माझी आणि तुमची तू काही दुश्मनी आहे का? आणि असं कुणी कोणाबरोबर वागतंय वय? अरे पोरांनो, थोडी तरी दया दाखवा वय. वय ए खरं आहे का त्या सोनार शेटजीनं मला पैक दिलं होतं या बाळाला द्यायला? जेणेकरून बाळाला वाटेल की त्याची चांगली कमाई होतीये आणि त्यानं आमच्यातच राहावं. म्हणजे तो त्याच्या घरापासनं, आई बाबापासनं, आपल्या भावा बहिणीपासनं, सगळ्यांपासून लांब होईल. बघितलंस बाळा दादा, हेच खरं कारण आहे. हे बघा पोरांनो, म्या सगळं खरं खरं सांगितलं तुम्हासनी. बाळा आता तरी दरवाजा उघडायला सांग, नाहीतर तुझा बाप त्या फौजदाराला घेऊन येईल आणि मग मला घोड्याच्या मागे बांधून ना घोडा येणार ना बाबा कुठल्या फौजदाराला घेऊन येणार. हे सगळं आम्ही खरं जाणून घेण्यासाठी केलं. तुम्ही दोघं माझ्या बरोबर खोटं बोलला. होय, तुम्ही जसं आमच्या बरोबर खोटं बोललात तसं आम्ही बी तुमच्या बरोबर बोललो. हिशोब बरोबर. भीम, ते पैक मला परत दे. ते दप्तरात आहेत आणि दप्तर शाळेत लपवून ठेवलंय. बाळा दादा, आता तरी घरी चल ना. नाही, अजून एक हिशोब बाकी आहे. बाळा, दरवाजा उघड जरा. जा, खोला दरवाजा. ठीक आहे, चला तर मग मी येतो. फक्त दागिनं तेवढा घरी पोचवा. अजिबात चिंता करू नका, दागिने पोहोचतील. बरोबर. अरे थांब थांब थांब. अरे वा, मानलं तुला. आनंदासोबत भीमाला पण आणलं. शाबास. अरे पण तुम्ही आत का आलात? सगळं दुकान अशुद्ध केलं माझं. अगं ए, पाणी घेऊन ये जरा. सगळं दुकान अशुद्ध झालंय, धुवावं लागेल. चला बाहेर थांबा तुम्ही लोक. चला. हे काय बाळा? मला नाही पाहिजे तुमचे पैक. तुम्ही तुमचे पैक तुमच्या जवळच ठेवा. शेठजी, तुम्हाला काय वाटतं मी पैकांसाठी बाजा वाजवतो? तुम्ही दुसऱ्याकडनं मला जास्तीचे पैक दिलं तर मी माझ्या भावांशी बाबांशी संबंध तोडून टाकेन. नाही शेठजी, माझ्यासाठी माझं कुटुंब लय महत्वाचं आहे. आणि राहिला प्रश्न बाजा वाजवायचा, बाजा वाजवणं मला आवडतं म्हणून मी बाजा वाजवतो. तुम्ही माझ्यासोबत हे असं वागलात तेव्हा तुमचं मन अशुद्ध नाही झालं, पण मी तुमच्या पेढीवर आलो तर तुमची पेढी अशुद्ध झाली. काय मूर्खासारखा बडबडतोयस? अरे पण मी तुला पैसे जास्त का देईन?
यासाठीच कारण भीमानं त्या दिवशी तुम्हाला शाळेत हरवलं होतं. तुम्हाला वाटलंय का खालच्या जातीतल्या छोट्याशा पोरानं तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तर देऊन तुम्हाला कसं काय हरवलं? तुझी जीभ फार चालायला लागलीये. थांब, आताच दाखवतो. बाहेर निघा इथनं. हट, निघा सगळे इथनं. चला निघा. हट. अगं पाणी घेऊन ये लवकर. सगळं दुकान अशुद्ध करून टाकलं माझं. बाबा मला नेहमी एक गोष्ट सांगायचे आणि ती गोष्ट मला आज समजली. प्रेम आणि द्वेषाच्या तुलनेत नेहमी प्रेमाचं पारडं जड असतं. मी म्हणलो होतो ना, मी माझ्या बाळा दादाला घरी परत घेऊन जाईन म्हणून. मी माझ्या दादाला घरी परत घेऊन चाललोय. बाळा दादा, अजून बी तू तिकडे जाण्याची गोष्ट करतोय. चल की घरी. हे बघ भीम, भले मला कमी पाय कमी होत पण मी तेच काम करणार. अरे मला आवडतं बाजा वाजवायला. याला काय अर्थ काय आहे? अर्थ आहे म्हणजे? भीम, गुरुजी म्हणतात ना, जे तुम्हाला आवडतं तेच काम करा म्हणून. मला बाजा वाजवायला आवडतं, मी तेच करणार. बाळा दादा, बाळा दादा. अरे भाऊ, काय झालं ते तर सांग. जेव्हापासनं आलायस असाच बसलायस, काही बोलत का नाहीस र? अरे काहीतरी बोल. त्या उंदराच्या पिल्लाची धुलाई केली की नाही? वय, बाळा बी बरोबर नाही. त्या दोन्ही भावाने मिळून काय केलं तर नाही ना? काय केलंस र तू ह्याच्या बरोबर? जेव्हापासनं आलाय असाच बसलाय हो, काही पण बोलत नाही. हाय, काहीतरी गडबड केली या लोकांनी. अरे बोलत का नाही? अरे बोल की. मी समजा पैका शेठजींना परत दिलं. आजपासनं माझ्या मेहनतीचे जे पैक आहेत मला फक्त तेवढेच द्या. आजपासनं तुला ना पैसे मिळतील ना काम. अरे तुझा तो लहान भाऊ मला फौजदाराच्या घोड्याच्या मागे बांधून फरफटायची धमकी देतो. तो मला धमकी देऊन भीती दाखवणार आणि मी तुला काम देऊ र. चल चल जा, चल जा इथनं. मला माफ करा. मी तुला म्हणलं ना निघित ना, आणि परत तुझं तोंड दाखवू नको. परत पाय ठेवायचं नाही तर. चल निघ, तुझं तोंड बी बघायचं नाही मला. चल भाई, चल निघित ना. चल बाहेर. अरे चल जा ना, परत दिसायचं नाही इकडं. रामजी, बरं झालं बघ, घराजवळच आपल्याला काम मिळालं. आता सगळं काही ठीक होईल, होय ना? हा, काम तर मिळालं, पण बाळाची काळजी वाटते बघ. रामजी, तुला एक सांगू का? माझ्या आयुष्याच्या अनुभवावरून सांगतो की ज्या माणसाचं मन साफ असतं ना, त्याला कधीच कुठल्या गोष्टीचा त्रास नाही होत. हा, हे खरं आहे की थोडंसं वाईट वाटतं त्याला, पण हळूहळू समजा काही ठीक होतं. ही गोष्ट तर आहे. रात्र किती पण मोठी असू दे तरी उजाडायचं राहत नाही. अरे काय झालं? एकटा का बसलायस?
आमच्या भावाला आमच्यापासून वेगळं करतोस आनंद दादा, हे काय करतोस? शेटजीला मारतोय, लई मारायचंय मला. आनंद दादा, असं मारून काय उपयोग नाही होणार. असं किती लोकांना मारत फिरणार आहेस? आपण आपल्याला बळकट बनवलं पाहिजे, म्हणजे कुणी बी आपल्याला त्याच्या मर्जीप्रमाणे वागवणार नाही. आपण जिंकून सुद्धा हारलोय भीम. बाळदादा परत तिकडच निघून गेला. आनंद दादा, माणसांसाठी पुस्तकं लय महत्वाची आहेत, पण असं नाही होऊ शकत ना की समजे पुस्तकांवरच प्रेम करतील. एखाद्याचं बाजावर बी प्रेम असू शकतं. डोसका ठिकाणावर आहे ना तुझं? नाही, बाळादादा जे करतोय त्याला करू दे.